घरच्यांचा एक फिक्स डायलॉग असतो आपल्या पाठीमध्ये, जो आपली पाठ आयुष्यभर सोडत नाही. तो म्हणजे सकाळ झाली रे कुत्र्या, उठ लवकर, 8 वाजले तरी झोपतोय अजून, कोथळीत पसरणार, लोक कुठं जातात, 7 वाजता उठतात, काम धंदा करतात, पसरले उठ, असा म्हणणारा जो डायलॉग आहे आपल्या आईवडिलांचा, तो आपल्याला रोज ऐकावा लागतो. कारण विषय असा की भाई आता इलाज नाहीये, आपण जोपर्यंत काम धंदा करत नाही, काही चांगलं काम करत नाही, काही व्यायाम वगैरे करत नाही, तोपर्यंत आपल्याला हे सगळं ऐकावंच लागलं. कारण ती लोक उठतात सकाळचे 6 वाजता 5:30 वाजता, आणि आपण नल्ल्या निहाऱ्यासारखं 8 वाजता 9 वाजता आपली झोप उघडतो. कसं आहे ना भाई, थोडा कंटाळा येतो, रात्री उशिरा मोबाईल चालून झोप होत नाही ना, त्याच्यामुळे झोपावं लागतं. सो याचा आता एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे आपल्याला आपल्यामध्ये कन्सिस्टन्सी, सातत्य, मोटिवेशन, सगळ्या या गोष्टी भाग लागतील. तेव्हा आपण कुठं 7 वाजता 8 वाजता नाही, 7 वाजता 6 वाजता उठू शकतो. पण हा जो डायलॉग आहे मम्मीचा, हा लगेच संपत नसतो. भावंडो, जर तुम्ही कधीच्या काळी 6 वाजता उठला, भाई अक्षरशः सांगतो अख्खं घर शॉक असते, हे कसं काय उठले एवढं लवकर, सगळी लोक टेन्शन मध्ये येतात. टेन्शन काय ना भाई, तो चमत्कार जादू असतो. 365 दिवस 8 ला 9 ला उठणारा माणूस जर एखाद्या दिवशी जर 6 ला 5 ला उठला, तो जसं काही भाई त्याच्या समोर सगळे सोयीसुविधा उपलब्ध घरातलं, जेवण पाणी टायमिंगवर सगळं मस्तपैकी, आंघोळ पाणी सगळी झाली, सगळी घरातली कामं आपली टायमिंगला होत असतात, त्याच्यामुळे घरातली पण खुश असतात ना. ह्याच्यासाठी मला एकच सांगायचं, आपण याला आपलं रुटीन चेंज करायला लागेल, सकाळी लवकर उठायला लागेल, त्याच्यासाठी काहीतरी ध्येय ठेवायला लागेल ना, काहीतरी फुल फोकस टार्गेट ठेवायला लागेल, म्हणजे आपलं करिअर म्हणा, एक्सवायझेड व्यायाम म्हणा, किंवा ग्राउंडला जाणं, याच्यातली कोणती पण गोष्ट आपण रेग्युलर जर ठेवली तर आपल्याला उठणं भाग आहे, ते लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हा डायलॉग जर बंद करायचा असेल तर आपल्याला आपल्या करिअरचा तो फोकस काहीतरी बनवायला लागेल, तिकडे जायला लागेल. भाई कसं आहे ना भाई, रात्री पण लवकर जाऊ, चाल एवढंच बोलतो आणि थांबतो. भावा, आपल्या बेरोजगार नल्ले निहारी समाजाची इज्जत जप रे, इज्जत जप. भाई 7 वाजता 6 वाजता 5 वाजता उठायला शिक. चला, तुला सांगतो थोड्या वेळानंतर परत भेट.